आज आपण बनवणार आहोत विदर्भातील प्रसिद्ध रेसिपी पोपटीच्या दाण्याचं आरण। हा आरण खायला खूपच चविष्ट लागते आणि विदर्भामध्ये खूपच प्रसिद्ध आहे, स्पेशली झाडीपट्टीमध्ये। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे बघू शकता ह्या पोपटीच्या शेंगा घेतलेली आहे। पोपटच्या शेंगा म्हणतात या शेंगांना। आता आपल्याला काय करायचं आहे, या शेंगांना सोलून घ्यायचं आहे। हे मी 2 दिवस आधी आणलेली होती म्हणून हे वाळल्यासारखे झालेले आहेत, पण हे आतमधून यांचे दाणे छानच असतात। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे शेंगा सोलून घ्यायचे आहेत। आता याच प्रकारे आता आपण ह्या सर्व शेंगा छान अशा सोलून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता सर्व शेंगा छान असे सोलून घेतलेले आहेत, दाणे काढून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला काय करायचं आहे, हे दाणे उकडायला ठेवायचे आहेत। उकडायला ठेवल्यामुळे आरण बनवताना जास्त वेळ शिजवावं लागत नाही। तर त्यासाठी आपल्याला हे दाणे आधी उकडून घ्यायचे आहेत। काही नाही, फक्त 10 मिनिटं मीडियम गॅसवर उकडून घेतलं तरी होऊन जाते। आता आपण 10 मिनिटांनंतर बघूया। काही वेळानंतर बघू शकता 10 मिनिटं झालेले आहेत आणि हे दाणे छान असे शिजलेले आहेत। 10 मिनिटात हे दाणे छान असे उकडून जातात, शिजून जातात। आता आपण हे दाणे काढून घेऊया एका वाट्यामध्ये, म्हणजे साधारणतः हा जो पाणी आहे दाण्यातला तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर सर्व दाणे आपण या वाट्यात काढून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता सर्व दाणे या वाट्यात छान असे काढून घेतलेले आहेत। आता आपण आरण फोडणी घालूया। तर त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल। तेल जास्त प्रमाणात नाही टाकायचं आहे, साध्या भाजीला आपण जेवढं तेल टाकतो तेवढंच तेल टाकायचं आहे आपल्याला। तर बघू शकता मी इथे साधारणतः 2 डवले तेल टाकलेले आहेत, 2 ते 3 डवले। आता तेल छान असं गरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे जिरा। जर तुमच्याकडे मोहरी असेल अवेलेबल तर मोहरी पण तुम्ही टाकू शकता। मोहरी टाकल्यानंतर सुद्धा टेस्ट छान येते। आणि त्यानंतर लसूण टाकायचे आहे। लसूण मी इथे खूप जास्त प्रमाणात म्हणजे 2 डोया छान शिलून घेतलेली होती आणि बारीक कापून घेतलेली होती। त्याचबरोबर एक कांदा हा ऑप्शनल आहे। आणि त्यानंतर आता इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेली होती, त्या टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे। सर्व मिरच्या टाकून घेऊया आणि या सर्वांना छान असं परतून घेऊया आणि हे कांदे मिरच्यांना लसूणला छान असं फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता हे सर्व छान असे फ्राय झालेले आहेत। बघा कांदा लसूण छान असं लालसर आलेला आहे। आता आपण इथे टमाटर टाकूया आणि टमाटराचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे साधारणतः मीडियम आकाराचे 3 टमाटर बारीक कापून घेतलेले आहेत। आरणामध्ये टमाटरच प्रमुख आहे, टमाटरच जास्त टाकावे लागतात आरण बनवताना। तुम्ही मेथीच्या भाजीचं बनवा किंवा कशाचंही आरण बनवा, त्याच्यामध्ये टमाटर जास्त टाकावे लागतात। आता टमाटर टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळदी पावडर। हळदी पावडर अर्धा चमच साधारणतः किंवा अर्धापेक्षा तुम्ही कमी पण टाकू शकता। त्यानंतर आता आपल्याला टाकायचे इथे चवीनुसार मीठ। तर तुम्हाला जी कढई दिसते या कढईभर मी आरण बनवणार आहे, तर त्यानुसार मी इथे 1.5 चमच मीठ टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे जे टमाटर आहेत या टमाटरांना छान असं शिजू द्यायचं आहे मीडियम गॅसवर। काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये जे पोपटीचे दाणे शिजवून घेतलेले होते ते दाणे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत। या दाण्यांना सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये। आता आपण इथे थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया। छान असं परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे इथे पाणी। तर पाणी आपल्याला जेवढं आरण बनवायचं आहे तेवढं टाकायचं आहे। तुम्ही गंज किंवा कढई घेणार तर अगदी फुल भरून नका टाकू, थोडीशी जागा उर्वरित ठेवा, म्हणजे जेव्हा आपण पीठ लावूया आरणाला तेव्हा छान असं याला उकडता यायला हवं। तर आता आपण या पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊया। तर बघू शकता या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण याला पीठ लावून घेऊया। हा आहे तांदळाचं पीठ आणि साधारणतः अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेली आहे, म्हणजे नाश्त्याच्या चमच्याने 3 ते 4 चमच। आणि त्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे इथे पाणी। पाण्यामध्ये हा पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हा पीठ आपल्याला इथे आरणामध्ये सोडायचा आहे। सर्व पीठ हा छान असं टाकून घ्यायचा आहे। गॅस फुलच ठेवायची आहे, गॅस लो मीडियम वगैरे करू नका, आता फुल गॅसच ठेवायची आहे। छान असं मिक्स करून घेऊया। या डब्यामध्ये थोडासा हा पीठ राहिलेला आहे तो पण आपण इथे टाकून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे आता आपण या आरणाला पीठ लावून घेतलेलं आहे। आता छान असं परतून घेऊया
आणि आता याला उकळी येऊ द्यायची आहे. तर छान असं परतून घेतलेलं आहे. बघू शकता किती मस्त दिसतंय बघायला. आता आपण याला उकळी येऊ देऊया. तोवर आपल्याला फुल गॅसवरच ठेवायचं आहे. असंच 5 ते 10 मिनटात उकळी येऊन जाते. तर बघू शकता 5-6 मिनटात छान अशी उकळी आलेली आहे. आणि उकळी आल्यावर आपल्याला आणखीन याला 10 मिनटं असंच उकळू द्यायचं आहे मीडियम गॅसवर. तर आता आपण 10 मिनटं या आरणाला असंच ठेवूया, उकळी येऊ देऊया. काही वेळानंतर बघू शकता 10 मिनटं झालेले आहेत. आरण छान असं उकळलेलं आहे. जेवढं आरण उकळलं तेवढी त्याची चव खूप छान लागते. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता हा तयार झालेला आहे आरण. आता आपण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकूया, कारण आरण म्हणला तर त्यामध्ये कोथिंबीर, टमाटर हे मेन आहे. तर बघू शकता आता कोथिंबीर टाकलेला आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं असं परतून घेऊया आणि तयार झालेला आहे आपला चविष्ट असा विदर्भ स्पेशल पोपटीच्या दाण्यांचं आरण. आता आपण हा आरण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि बघा किती मस्त दिसतंय बघायला. जेवढं सुंदर बघायला दिसतंय तेवढंच खायला चविष्ट लागते. आणि या थंडीमध्ये, या हिवाळ्यामध्ये तुम्ही हा पोपटीच्या दाण्याचं आरण एकदा तरी नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतंय बघायला. जेवढं बघायला सुंदर दिसतंय तेवढंच खायला सुद्धा चविष्ट लागते. एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.